नमस्कार सगळ्यांना, स्वागत आहे एका स्पेशल व्हिडिओमध्ये. मी सुरवानी या ठिकाणी आलो होतो, अक्राणी तालुक्यामध्ये, नंदुरबार जिल्ह्यात. आणि इथं येऊन दिसलं की इथल्या लेडीज महू गोळा करत आहेत, महू उचलत आहेत. तर हा व्हिडिओ आजचा स्पेशल त्याच विषयावर बनणार आहे. चला पुढे. हे बघा, भावाचं झाड आहे आणि त्या ताई महू उचलत आहेत. ताई, किती वेळ लागतो हे सगळं काही उचलायला तुम्हाला? 2-3 तास लागतात. 2-3 तास? अरे बापरे. हां, बारीक फुल असतं, बरोबर. सातपुड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेतली जातात आणि ह्याला पण आपण एक प्रकारचं पिकच म्हणू. जेव्हा उन्हाळा लागतो, विशेषतः मार्च एंडिंगपासून ते मे महिन्यापर्यंत कदाचित, सातपुड्यामध्ये गव्हाचं पीक जास्त प्रमाणात आपल्याला पाहायला भेटतं. महू कसे पडलेले आहेत दिसत आहेत आणि ह्यांनी गोळा पण केलेले. सिंधी जांभा पाडवी. सिंधी जांभा पाडवी. बरं, मग तुमचं घर इथंच आहे? इथे थोडकेजवळ. आता तुम्ही हे जे महू उचलतायत, किती गोळा करतात तुम्ही एका टायमाला? एका टायमाला ते हे उसेरो ताव येते ते हे असं? एक टोप, बेल टोप अशी. बरं, हे बघा कसे महू पडत आहेत खाली. आणि हे सगळे जे महू आहेत ना, हे इथल्या ज्या स्त्रिया आहे, लोक आहेत, हे महू गोळा करतात. आम्हा झाडे होईते. हे तुमचं झाड आहे? हो. मग तुम्ही ह्याचं काय करणार? काय करणार? वेसणार विकणार? हो. धडगावला? धडगाव काही रुपये किलो जातं? ना वेसे गोयजीना की रुपये किलो जाणार आहे. या नऊला मग काय स्वस्त मागणार आहे ना, 20-30 रुपये. 20-30 रुपये किलो. चौथीला आहे? काय नाव तुझं? गणपती विजय पावरा. गणपत विजय पावरा. हा मुलगा ना खरंच खूप हुशार आहे. हे महूचं झाड आहे बघा. आणि सातपुड्यामध्ये ना अशी ठिकठिकाणी महूचे झाडं पाहायला भेटतात. दादा, ते बाजारात विकल्यावर 100 रुपयाने किलो, 100 किंवा 200 रुपयाने किलो जाते. 100-200 रुपये किलो. आणि आपण जर घेतलं तर 250-200 किलो आपल्या रिटर्न घ्यायला एखाद्या घ्यायचं असलं तर. ओके. एखाद्या अडचण असली, काय देवाचं काय पूजाविधी करायची असेल तर आपल्याला मोहाची दारासाठी पूजेसाठी लागते. बरं, ओके. आणि मला सांगा की ह्या महवाचा कशासाठी उपयोग करतो? म्हणजे आपल्याला तर माहितीच आहे की दारू बनवण्यासाठी ह्याचा उपयोग होतो. दारूच उपयोग होतो. त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काही नाही होतं याच्यात. असं ना? आणि ह्या महवाला म्हणजे काही सडवलं जातं, कुजवलं जातं का? नाही, आपण मटक्यात सुकवून मग मटक्यात टाकायची, पाण्यात भिजवायची. किती वेळ सुकवता त्याला? 3-4 दिवस ठेवायची. 3-4 दिवस. हे समजून घ्या, गावातले वेगवेगळे लोक एका झाडाचे महू उचलतात, असंच आहे? मग कुटुंबाचे किती लोक आहेत, हां, भाऊ किती आहे, असं. एक दिवशी दुसरा उचलतात, दुसऱ्या दिवशी एक जर झाड राहिला तर 4 भाऊ उचलतात. 4 भाऊ एक दिवस सोडून उचलतात. ओके. म्हणजे 5व्या दिवशी परत ज्या दिवशी पहिल्या भाऊने उचललेला तो उचलतो. बरं, आळीपाळीने. आळीपाळीच करतात. आणि हे दिवसातून म्हणजे असा कोणता वेळ असते जेव्हा हे महू उचलले जातात? म्हणजे सकाळी उचलतात, पहाटेला, रात्री किंवा दुपारी? 5 सकाळी सुरुवात होती पोडायला. सकाळी 5 वाजेपासून 12-1 वाजता नाही, 12 वाजेपर्यंत. म्हणजे संध्याकाळी नाही भेटणार आपल्याला? संध्याकाळी नाही भेटणार. परत संध्याकाळी नवीन तयार होते, परत सकाळी. असं? हे फुल रोजच्या रोज तयार होतं का? रोजच्या रोज ना? तुम्ही बघितला की त्या दादांनी जसं सांगितलं, समजून घ्या की एका कुटुंबाचं झाड असेल आणि त्या कुटुंबामध्ये 3-4-5 भाऊ असेल, तरी दररोज आळीपाळीने ते कुटुंबातील लोक हे महू उचलण्याचं काम करतात. आणि हे जर तुम्ही बघितलं ना, तर हे महू बाजारपेठेमध्ये विकले जातात, जसं की धडगाव झालं, मोलगी झालं. आणि कमीत कमी 30 तर जास्तीत जास्त 100 ते 200 रुपये किलोपर्यंत ह्या महूचा भाव असतो. आणि त्यामार्फत त्यांना एक विशिष्ट असं उत्पन्न भेटून जातं. आणि तुम्ही बघाल की ह्या एरियामध्ये ना बरेचसे महूचे झाड आहे बघा. हे एक झालं, ते झालं. आणि थोडंसं पुढे जाऊ आणि या ठिकाणी पण महूचे झाड आहे बघा. पण इथले महू उचलले गेले आय थिंक. हे बघा,
कसं आहे हे झाड बघा तुम्ही. महूचा आहे ना एक डिफरंट टाईपचा फ्रेग्रन्स आहे, सुगंध. आता त्याची वेगवेगळ्या बाजू असू शकतात, कारण महूचा जो प्रमुख उपयोग आहे तो असतो की महूची दारू गाळण्यासाठी महूचा उपयोग केला जातो. पण इथल्या लोकांना, इथल्याने बऱ्याच जिथं ऑल ओव्हर सगळीकडेच महूचा उपयोग ह्याच्यासाठीच केला जातो. पण लोकांना ना एक विशिष्ट उत्पन्न त्याच्यातून प्राप्त होऊन जातं. आणि पुढे अजून एक झाड आहे बघा, इथं येऊन आहे ना तुम्हाला एक वेगळ्या जीवनाची चव कळते. साधं सोपं आणि वेगळं राहणीमान इथं आहे. हे महूचं झाड किती सुंदर आहे बघा. मला वाटतं इथले महू उचलले गेले. ए ही दीदी इथं महू उचलते. काय नाव दीदी तुझं? शाळेत जाते? हे बघा सकाळचे फुलं आहेत हे. त्यांनी सांगितलेल्या माहितीनुसार हे 5 वाजेला असं काहीतरी महू पडतात. 5 वाजेपासून सुरू होतात, 12 वाजेपर्यंत ते उचलून घेत असतील. आणि ह्या झाडाचे महू सगळे उचलून घेतले आम्ही. हा ना. कमेंट सेक्शनमध्ये मला सांगा हा एरिया तुम्हाला कसा वाटतोय. ही जागा आहे ना थोडीशी समतल आहे, खास करून ह्या ठिकाणची. आणि आपल्या ह्या साईडला दक्षिणेकडे नर्मदेचे डोंगर आहेत. खूप सुंदर ठिकाण आहे. आणि महूचे झाडं ह्या गावाकडे महूचे झाडं खूप जास्त प्रमाणात पाहायला भेटतात, महू, ताडी वगैरे. तर येणाऱ्या काळामध्ये ताडीवरती पण मी एक व्हिडिओ बनवणार आहे, पण हितेश सोबत असल्यावरती. हा व्हिडिओ मी जस्ट ॲक्सिडेंटली बनवला. हे गाव कसं आहे बघा, सुरवाणीजवळचं उमरी गव्हाण हे गाव आहे. कदाचित पाडा असेल, पण ह्या ठिकाणी ना तुम्हाला खूप महूचे झाडं पाहायला भेटतात. ते बघा एक हे जे समोरचं झाड दिसत आहे ते महूचं आहे. आणि मला वाटतं तिथले महू उचलले गेलेत. समोरच्या साईडला पण महूचं झाड आहे. आता कुठे घरी घेऊन चालला तू? असं जड नाही लागत का? नाही लागत. अपूर्वात खूप हुशार यार. सातपुड्यातले जे लोक आहेत ना, आपले आदिवासी लोक आहेत, त्यांचं मन खूप मोठं असतं. त्यांच्याशी तुम्ही प्रेमाने राहिले, तुम्ही प्रेमाने बोलले तर कोणत्या गोष्टीची तुम्हाला कमी पडू देणार नाही. असंही ते खूप चांगल्या स्वभावाचे असतात. आणि मी जितक्याही ठिकाणी सातपुड्यामध्ये फिरतो ना, कधीच मला असा नकारात्मक अनुभव आला नाही. हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तोपर्यंत काळजी घ्या, लाईफमध्ये चांगलं प्रोडक्टिव्ह करत राहा. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एवढंच की इथलं जीवन आणि इथलं जे काही नैसर्गिक संपत्ती आहे त्याचा संबंध कसा असतो हेच दाखवणं आहे. तोपर्यंत काळजी घ्या.